नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही कधी मथुरा वृंदावन या भागात गेलात का? तर गेले असाल तर उत्तम. पण माझं नेहमी काय असतं की एखाद्या भागात देवदर्शनाला गेलं असताना देवदर्शन तर करायचंच, पण त्याशिवाय त्या गावात जे काय प्रसिद्ध जेवणाची ठिकाणी असतील, खाण्याची ठिकाणं असतील, तिथे जाऊन भेट द्यायची. नेमकं ते कसं होतं ते पाहायचं आणि त्याचे प्रयोग मग घरी करायचे आणि घरी सक्सेसफुल झाले की तुम्हाला दाखवायचे. असाच एक खूप छान मथुरेचा पदार्थ आहे, तो आपल्याला करायचा आहे. तर मथुरेचा हा पदार्थ म्हणजे डुबकी आलू. मथुरेमध्ये बटाट्याचा वापर खूप ठिकाणी करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतात, ते आपण नंतर पाहू. पण आत्ता सगळ्यात पहिले त्याचा जो हिरवा मसाला आहे तो आपण बारीक करून घेऊ. पालक स्वच्छ धुवून चिरून, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची चवीनुसार साधारण 2 मिरच्या, आलं 1 इंच, 7-8 लसणाच्या पाकळ्या, दालचिनीचा 1 तुकडा, 2-3 लवंगा, थोडी काळी मिरी, 1 मोठी विलायची, थोडीशी कोथिंबीर, येस, आणि यामध्ये थोडं पाणी. आपण याला बारीक करून घेऊ, पेस्ट. सरसोचं तेल आणि त्यामध्ये हा वाटलेला मसाला. ह्याला छान तेल सुटेस्तोवर ह्याला भाजून घ्यायचं. क्रश केलेले बटाटे, चिरायचे नाही बटाटे, हे असे क्रश करून टाकायचे म्हणजे मजा येते. आणि यामध्ये थोडंसं आमचूर पावडर आणि मीठ, थोडं पाणी. साधारण एवढं पातळ असावं. आता या भाजीवर आपण एक छान फोडणी घालू. जिरे, त्यानंतर विष्णुजींचा हिंग, लाल मिरची, त्यानंतर साधारण 2 वाट्या कणिक, त्यामध्ये थोडीशी हळद, ओवा आणि याला भिजवून घ्यायचं. थोडंसं मीठ घालू आपण. नेहमी जसं पुरीचं आपण भिजवतो तसंच. यामध्ये थोडंसं तेल आणि कणिक छान मळून घेऊ आपण. जेव्हा आपण असं पितळेच्या परातीमध्ये कणिक मळतो ना, तर ती व्यवस्थित मळल्या जाते. तुम्ही बघत असाल की साईडला ही जी वॉल असते त्यामुळे तिला एक छान लय मिळते मळण्यासाठी. आणि कळत न कळत पितळेतले जे गुणधर्म असतात ते आपल्या कणकीत जातात. आणि उडदाची डाळ आपण भाजून घेऊ. उडदाची डाळ सुद्धा आपण बारीक करून घेऊ. सरसोचं तेल, जिरं, बडीशेप, थोडं लसूण, थोडी हळद, तिखट, येस, जिरे पावडर, धने पावडर, आल्याची पेस्ट. आणि हे सगळं छान भाजून झाल्यानंतर यामध्ये उडदाची डाळ जी आपण जाडसर दळून घेतली ती छान
आधीच भाजलेली आहे, यामध्ये एकत्र करून नंतर यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि पाणी. याला छान आपल्याला कोरडं होईस्तोवर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. याला थोडीशी वाफ आणू परत आणि गोळे करून घेऊ. त्यानंतर हा कणकीचा गोळा असा घेऊन त्यामध्ये ही डाळ असं बंद करून याची छान पुरी लाटायची. छान पोळपाटाला तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली पुरी जी आहे ती खालती लागत नाही.